तर मैत्रिणींनो, हे आम्ही आता गावावरून आज ही जे याला काय म्हणतात, दुधी भोपळा म्हणतात, हे दुधी भोपळे आणलेले आहेत. तर तुम्हाला याचं एक रेसिपी करून दाखवतो. साधी सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना येते ही, असं काही नाही की नवीन रेसिपी आहे. पण तुम्हाला एक असं दाखवतो आम्ही की आम्ही कशा प्रकारे बनवतो हे. तर ही दुधी आहे बघा, आम्ही 3 दुधी आणले होते गावावरून आणि एवढी स्वस्त दुधी होते ना, 10-10 रुपयाला एक दुधी होती गावी, म्हणून आम्ही 3 घेऊन आलो होतो. आता ह्या दुधीचं आम्ही दुधी भोपळ्याचे दशम्या करूया, म्हणजे तुम्ही पराठे म्हणतात, आम्ही दशमी म्हणतो याला मराठीमध्ये. तर याला धुवून घेतली आणि त्याचे साल काढून घेतले वरनं आणि आता त्याला छान किसून घेतो. थोडं जाळ किसायचं म्हणजे त्या दशमीमध्ये दिसते. ही जी चाळणी आहे ना, किसणी, ही पण आम्ही आहे ना गावावरूनच आणलेली. आमच्याकडे मैत्रीण जास्त काही तुम्हाला दिसेल ना सामान, तो गावावरचाच दिसणार. आता हे बघा, आम्ही त्या किसणीने किसून घेतलं आणि आता आपण त्यामध्ये आहे ना पीठ घेऊया. हे आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे आपण किती माणसं आहे त्या प्रकारे पीठ घ्यायचं आपण त्यामध्ये. हे बेसन पीठ घेतलं. आता त्यात गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं, बेसन पीठ थोडं घ्यायचं आणि हे दुधी भोपळ्याचं किस आहे आपला. आम्ही एक पूर्ण दुधी भोपळा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण हे मसाले घालूया, म्हणजे आपलं हळद पावडर, धणा पावडर, आपली मिरची पावडर टाकायची. धणा पावडर तुम्हाला लागलंच तर टाकायची, आम्ही घालतो थोडंसं. आणि आता हे मिरची पावडर घातली यामध्ये, म्हणजे मिरची घालतो. तर हे बघा, यात आहे ना मिरची पावडर घातलं, हळद पावडर घातली आपली, थोडं 1 चमचा धणा पावडर घातली. आणि यात आता ना मेन म्हणजे याचं जी वस्तू आहे टाकण्याची, ती वस्तू असते ना, ही ओवा असते. तर यात ओव्याशिवाय ना चव नाही येत दशम्यांना. ओवा घातलाच पाहिजे आपण त्यामध्ये. आणि कसं आहे, ते पचायलाही छान असते आणि गॅस वगैरे होत नाही, काय नाही. तर ओवा नक्की घाला तुम्ही यामध्ये. आणि मीठ घाला चवीप्रमाणे, जितकं आपलं पीठ आहे त्याप्रमाणे मीठ घाला तुम्ही त्यामध्ये. म्हणजे हळद, मिरची पावडर, धणा पावडर, मीठ, ओवा. आणि आणखी एक आहे वस्तू, ती आहे तीळ. तीळ घातलं ना तर असं क्रिस्पी वाटतात. ती तीळ भाजली जाते ना त्यामध्ये, तेलात आपण भाजतो तेव्हा दशमी, तर ती छान वाटते. तीळ पण घालू शकतात आपण त्यामध्ये. आणि ती तीळ, ओवा, हळद, मिरची पावडर, मीठ हे सर्व घालून घ्यायचं. आणि आता त्यात 2-3 चमचे तेल घालायचे. त्याने जरा मऊ होतात. आणि आपल्याकडे जर दही असलं ना मैत्रिणींनो, तर यामध्ये दही पण घालायचं. दहीने आणखी टेस्टी होतात ते. आणि हे बघा, आता हे आम्ही भाज्या ज्या आणल्या आहेत ना, दुधी भोपळा तर तुम्हाला दाखवला आम्ही. आणि थोड्या आणखी भाज्या आणल्या होत्या, म्हणजे जेवढं आमच्याने वजन उचललं जाते तितकं आम्ही आणलं. कारण ह्यावेळेस आम्ही गाडीने नव्हतो गेलेलो, तर ट्रेननी आलो होतो ना, तर आम्ही आणले, जास्त नाही आणली. पण त्यामध्ये केळी आणली बघा, ही कच्ची केळी आहेत. आम्ही शेतात गेलो होतो, माझ्या भावाचं शेत आहे गावी, तर त्यामध्ये आम्ही केळी घेऊन आलो शेतातनं आम्ही. आणि कच्ची केळी पण आणली. आणि आता हे 2-3 भाज्या आणल्या म्हणजे. तर हा भोपळा बघा, हा गावचा भोपळा असतो, लाल भोपळा बोलतात, तुम्ही याला काय म्हणतात काय माहिती. आणि आपलं पूर्ण अर्धाच घेऊन आलो होतो. कारली आणली, काकडी आणली, हे तर निंबू होते आपल्या ते. आणि ही जाड मिरची पण मिळते गावी, ही अगदी फिकी असते मिरची. आणि भेंडी पण इतकी टेस्टी वाटते ना. आणि हे झाडाचे लिंबू आहे आमच्या, जास्त आणली आहेत पण हे इथे इतकेच ठेवले आहेत, मध्ये ठेवले आहेत आम्ही. हे बघा, हे पण एक नवीन वस्तू आहे, करवंद आहे. आम्ही यांना करवंद म्हणतो. हे खूप आंबट असतात आणि खायला खूप छान असतं. आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा हे करवंद खूप खायचो. आता इथे काय म्हणतात माहिती नाही, पण याला करवंद म्हणतात. आणि हा ऑर्गॅनिक गूळ बोलतात गावी, तो गूळ पण आणला होता. कारण ती दुधी भोपळ्याच्या आम्ही तुम्हाला गोड पुऱ्या करून दाखवणार आहोत, म्हणून तो दुधी भोपळा आणला आहे आपला. आणि एक मोठा आपला 1 किलोचा गूळ पण घेतला आहे. आता बघा, हे जे आपण पीठ घेतलं होतं ना, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, सगळं मसाले वगैरे, मिरची पावडर, तिखट पावडर सर्व घातलं. आणि त्यामध्ये ना कोथिंबीर पण घाला कापून चिरून. तर यामध्ये कोथिंबीर पण घातलं आहे आणि मिरची पावडर पण घातली आहे. पण ना थोडं हिरवी मिरची, आलं लसूणचा ठेचा घाला जर असला तर तुमच्याकडे. पण यानी ना खूप टेस्टी वाटतो तो, जे दशमी असते ना आपली, पराठा दशमी जेही तुम्ही म्हणता त्याला, आम्ही दशमीच म्हणतो यांना. मग त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घाला, त्यात आलं लसूण ठेचून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आम्ही ठेचून घेतो थोडंसं, त्याला कच्चंच ठेचायचं, त्याला भाजायचं नाही.
आणि आता त्यात घालून तेल 2 चमचे आणि छान असं मिक्स करून घ्या. आणि यात पाणी नाही घालायचं मैत्रिणींनो, कारण त्यात दुधीमध्ये जे पाणी असते, आपण जे किस केलं आहे ना, आणि दुधी भरपूर पाणी असते दुधीच्या भाजीमध्ये, म्हणून याला बिना पाण्यानेच मळून घ्या. तेल 2 चमचे आणि दही असलं तर दही 2च चमचे घाला, जास्त नाही, त्यांनी मऊ होतात ते दशम्या अगदी. आणि त्याला असं मळून घ्या. लागलंच तर तुम्ही एक 2 थेंब पाण्याचं घेऊ शकतात, नाहीतर त्यातच ते मळून होऊन जाते पिठामध्ये आपलं. तर असं घट्ट छान आहे पीठ, असं गोळा मळून घ्या. तर बघा हे आता कणिक बघा असं घट्ट मळून घेतलं आम्ही आणि असं तेलाचा हात लावून आणि त्याला 10 मिनटं किंवा 20 मिनटं जेवढं आपल्याला थोडं ठेवता येईल ना तेवढं ठेवून द्यायचं, म्हणजे ते मऊ होऊन जाते कणिक अगदी. तेल लावून ठेवा म्हणजे त्यावर पोपडी नाही येत. आता आपण आहे ना यांना लाटूया मैत्रिणींनो. तर आता हा गोळा घ्यायचा आपण, तो गोळ्याला. आणि हे बघा हे जे लाटणं पण आम्ही आणलं आहे ना, हे पण आम्ही नवीन आणलं आहे. तुम्ही आमचं आधीचं लाटणं बघितलं असणार ना, ते प्लेन होतं. आणि हे आम्ही असं हे धाऱ्यांचं लाटणं आणलं आहे, हे पापडांचं असतं ते. तर त्यांनी आम्ही लाटून बघतो आहे आज दशमी. म्हणजे आम्ही ह्यावेळेस गावावरून भरपूर सामान आणलं आहे असा वेगळा. आता याला असं लाटून गोळा घ्यायचा, त्यात तेल लावून घ्यायचं मध्ये आणि थोडं पीठ घालायचं, म्हणजे ते फुलतं आपलं तेलाने त्याने. असा हे बघा असा फोल्ड करून घ्यायचा की ते छान असे पूड होतात मग परोठा लाटल्यावरती आपलं. आणि पीठ लावून छान असं गोल म्हणा तुम्हाला, किंवा त्याला आकार जे पण द्यायचे. आता तेल मीठ आणि तेल आणि पीठ लावून हे छान लाटून घ्या गोळा. आणि त्यामध्ये ना आपण कुठलाही याला आकार देऊ शकतो. हा त्रिकोण आहे, गोल आहे किंवा चौकोन आहे, जसं तुम्ही दशमी पराठ्याला आकार देतात ना तसा आकार देऊन असा परोठा छान लाटून घ्या. आणि जाड पाहिजे बारीक पाहिजे तसं तुम्ही लाटून घ्या. तर हे बघा आता आम्ही गोल पण लाटला, त्रिकोण पण लाटला आहे, हा गोल बघा लाटून घेतला आहे. आता याला तव्यावर छान गरम तवा होऊ द्यायचा आणि त्याला छान भाजून घ्यायचा. आता हे तवा आपलं झाला बघा, एका बाजूने भाजून झाला. आता ही पलटून घेतला आम्ही आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे कच्चा नको राहायला पाहिजे, कारण तेल घातलं ना की मग ते कच्चे राहून जातात दशम्या आपल्या. तर एका बाजूने छान भाजून झाला की दुसरी बाजू परतून घ्यायची आणि दोघी बाजूने छान भाजून घ्यायचे असे. हे बघा कच्चे नाही राहायला पाहिजे आपले, कारण त्यामध्ये भाजी पण असते ना आपल्या दुधी भोपळ्याची, तर ती छान अशी भाजली गेली पाहिजे. आणि बघा मैत्रिणींनो, याच्यामध्ये ते दाणे दिसतात पण आहे. आम्ही जे जाड किसलं आहे ना दुधी भोपळा, तो त्या दशमीमध्ये दिसतो पण आहे अगदी व्हाईट. आणि आता तर हे बघा हे भाजून झालं. आता आपण ह्याला तेलानी किंवा तुपानी पण तुम्ही शेकू शकता किंवा बटरनी पण शेकू शकतात, पण आम्ही तेल घेतो. तर तेलानी छान असं खूप तेल घालायचं, कारण परोठा म्हटला ना तर तेल जास्तच लागतं, तेल म्हणा तूप म्हणा. तर आमच्याकडे जास्त करून मुलांना तेलाचे आवडतात, कारण तुपाचे ते लोक जास्त खात नाहीत. पण तूप खरं चांगलं असतं, तुपाने भाजले पाहिजे परोठे. हे बघा यामध्ये ते दुधी भोपळ्याचे व्हाईट तुम्हाला ते किस दिसतो आहेत बघा, असं दिसला पाहिजे त्या परोठ्यांमध्ये छान. आणि असं तेलाने आम्ही हे दोघं बाजूने हे पूर्ण असे भाजून घेतले बघा, दिसतात ना त्यामध्ये किसलेला जाडसर थोडासा. तर हे सगळं भाजून घेतलं आम्ही आणि छान झाला बघा, खरपूस अगदी भाजला गेला बघा हा परोठा. अशा प्रकारे आहेत ना तुम्ही सर्व परोठे भाजून घ्या आणि छान लागतात. करून बघा मैत्रिणींनो, हे खूप टेस्टी लागतात दुधी भोपळ्याचे परोठे. आता हे आम्ही दुसरा तिसरा परोठा घातला आहे, तर हे तुम्ही अशा प्रकारे सर्व करून घ्या. तर आपल्या दशम्या झाल्या भाजून. आता मध्येच आपण आता थोडं तवा रिकामा होता म्हणून आपण ही मिरची घेतली आहे, गावावरून जी मिरची आणली जाड मिरची, ही फिक्की मिरची अगदी, ही तिखट अजिबात नसते ही मिरची. तर ही मिरची भाजून घ्यायची. आणि जे शेंगदाणे आहेत ना मैत्रिणी, हे भाजलेलेच आहेत, पण ते पावसामुळे थोडे मऊ होऊन जातात ना, म्हणून मी परत तव्यावर टाकून दिले ते. आता मिरची आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आपले खरपूस असे, म्हणजे कच्चे नको लागायला. आणि यात घेतलं आहे आपण कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या. मी कधी ना लसूण पाकळ्याचे साल पण काढत नाही, आम्ही राहू देतो त्यामध्ये, कारण हा कवडा असतो, बारीक लसूण असतो. म्हणून कोथिंबीर घेतलं, लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्यामध्ये
मीठ घालायचं, मीठ, मिरची, शेंगदाणे, लसूण पाकळ्या आणि पाणी घालून आता हे चटणी वाटून घ्यायची. ही चटणी मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवली आहे. ही त्याच प्रकारे चटणी असतो. आम्हाला ही चटणी पण खूप आवडते. आमच्याकडे आम्ही जळगावकडचे आहेत ना, तर आम्हाला चटणी प्रकार खूप आवडतो. आमचं शेंगदाण्याची चटणी म्हटली, ठेचा म्हटला, तर हे आमचं चविष्ट पदार्थ आहे आणि आमचं चव पण येते आम्हाला आहे खाल्ल्यानंतर. तर हे बघा, थोडं पाणी घाला आणि हे मिक्सरमधनं अशी बारीक वाटून घ्या. तर बघा, हे आपलं चटणी पण झाली, परोठे पण झाले आणि आता बघा आपण जेवायला घेऊया, ताट वाढूया. तर हे बघा, हा परोठा बघा किती छान झाला आहे. म्हणजे दशमी म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणतात ते परोठा. तर हे तयार झालं आपला. आता हे चटणी घेऊया. तुम्हाला जर घट्ट वाटलीस तर घट्ट घ्या, यात नाही तर थोडं पाणी घालू शकतात. आणि दशमी पराठा, आपला पराठा आणि चटणी घाला ताटामध्ये आपलं. आम्ही थोडी घट्ट राहू देतो आणि त्यावर तेल घेतो आम्ही. शेंगदाण्याचं तेल असते आमचं खायचं, म्हणजे आम्ही दुसरं तेल नाही वापरत, आम्ही शेंगदाणा तेल वापरतो. त्याने ना चव वेगळी असते शेंगदाणा तेलाची. आणि ते वरनंही खातो ना, म्हणून दुसरं तेल नाही खायचं, आपलं शेंगदाणे तेल खायचं. आमच्या जळगावकडे ना शेंगदाणे तेलच खाता. आणि दशमी पण बघा किती छान खरपूस भाजून झाली आहे. आणि लोणचं. तर बघा, हे झालं आपलं ताट वाढून आणि रेडी झाली आमची दशमी, चटणी, लोणचं. याबरोबर कांदा पण घ्या, कारण कांदा पण टेस्टी वाटतो. तुम्हाला दही वाटलं तर दही पण घेऊ शकता त्यासोबत. आणि दशमी दही, पराठा दही, तुम्ही जेही म्हणतात. तर आम्ही तर दशमीच म्हणतो याला, दुधी भोपळ्याच्या दशम्या. बघा ना, तर हे बघा, हे झालं आपलं ताट वाढून. तर तुम्ही आहे ना असं करून बघा नक्की मैत्रिणींनो. आणि नक्की करा दुधी भोपळ्याच्या. ही हेल्दी पण आहे दुधी भोपळा. आणि खाऊन बघा आणि चांगलाही वाटतो, टेस्टी वाटतो. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की करून बघा. आणि बघत राहा मैत्रिणींनो, मी व्हिडिओ टाकत असते. धन्यवाद मैत्रिणी.